आपण सगळे म्हणतो, एक दिवस आयुष्य अधिक चांगलं होईल, एक दिवस सगळं बदलेल. पण खरी जादू एका दिवसात घडत नाही. ती होते रोजच्या छोट्या छोट्या पावलांनी. याच छोट्या पावलांना आपण म्हणतो मायक्रो हॅबिट्स, टायनी ॲक्शन्स, ज्या हळूहळू एका जीवनाची पूर्ण दिशा बदलतात. आणि आज आपण मायक्रो हॅबिट्सचा तो फॉर्म्युला समजून घेऊ, जो सोपाही आहे, प्रॅक्टिकलही आहे आणि पॉवरफुलही. मायक्रो हॅबिट्सची ताकद समजून घेण्यासाठी स्वागत करूया डॉक्टर सुभाष चंद्रांचं. कसे आहात तुम्ही सगळे? ऐकू नाही आलं? व्हेरी गुड. मला माहिती आहे की आज माझा सामना आहे मॅनेजमेंट स्टुडंट्सशी. मला आत्ताच थोडीशी भीती वाटते मनातून. तुम्हाला ज्ञान आहे आणि माहिती देखील, पण मला आनंदही आहे की या प्रोसेसमधून मीही तुमच्याकडून काहीतरी शिकू शकेन असं वाटतंय. मग सांगा, आजचा विषय काय आहे? तुमच्या डायरेक्टरनी कोणता सब्जेक्ट माझ्यासाठी निवडलाय? मायक्रो हॅबिट्स. ओके, काय जाणून घ्यायचंय मायक्रो हॅबिट्स बद्दल? मायक्रो हॅबिट्समधून मला दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करता येईल हे जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून आयुष्यात खूप मोठा प्रभाव पडू शकतो. कोणत्या प्रकारचा प्रभाव अपेक्षित आहे तुझ्या आयुष्यात? प्रोफेशनली आणि पर्सनली मला सक्सेसफुल व्हायचं आहे. सक्सेस? हो सर. ओके. माझं नाव सूरज, BBAचा स्टुडंट आहे. माझा प्रश्न हा आहे की आपण आपले मायक्रो बॅड हॅबिट्स कसे ओळखायचे आणि आयुष्यात ते बदलून सक्सेसकडे आपण कसं जायचं? व्हेरी गुड. बरेच प्रश्न आहेत तुला. सर, लहान लहान सवयी आपल्याला वाईट सवयी सोडायला कशी मदत करतात? माझं नाव आहे गणेश तिवारी, BBAचा स्टुडंट आहे. सर, माझा प्रश्न आहे, आजच्या काळात तरुण पिढी फास्ट ग्रोथवर बिलीव्ह करते, फास्ट सक्सेसवर बिलीव्ह करते. आपला स्लो प्रोग्रेसवर विश्वासच नाहीये. आपल्याला असं हवंय की 1-2 वर्षातच सक्सेसफुल बनायचंय. आपण स्लो प्रोसेसनी बिगर पिक्चर नाही बघू शकत. तर सर, आम्ही तरुणांनी कसं या गोष्टीत विश्वास ठेवला पाहिजे की स्लो प्रोसेसमध्ये स्वतःला टाकून आपण बघितलं पाहिजे? सर, आपण प्रोगॅस्टिनेशन सोबत कसं डील करायचं आणि आपण टाइम कसा मॅनेज करायचा, म्हणजे आपल्या डिझायर रिझल्टच्या संदर्भात? मी आहे चमन उपाध्याय, BBA स्टुडंट. माझा प्रश्न हा आहे की ऑर्गनायझेशन्समधून एम्प्लॉईजला मायक्रो हॅबिट्स, प्रोडक्टिव्ह मायक्रो हॅबिट्स डेव्हलप करायला एनकरेज कसं करू शकता, एक्स्ट्रा प्रेशर न देता? पहिल्यांदा आपण चर्चा करूया हॅबिट्स या विषयावर. चांगल्या हॅबिट्स असतात, वाईट हॅबिट्स असतात. आणि आधी तुम्ही हे नीट समजून घ्या की या मायक्रो हॅबिट्स म्हणजे छोट्या सवयी. या तेव्हाच तुम्ही म्हणू शकता मोठ्या होतात किंवा रेग्युलर होतात, किंवा ते आपला स्वभाव बनतात, ती आपली प्रकृती होते, किंवा ते आपलं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे सवयी ज्या मायक्रो असतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत सहजपणे. आणि त्याच वेळी जेव्हा त्या मायक्रो हॅबिट्स आपण वारंवार करू लागतो, पुन्हा पुन्हा, तेव्हा एका अर्थी त्या आपलं व्यक्तिमत्व होतात आणि त्या रेग्युलर होतात. असं म्हणलं जातं काही पुस्तकांमध्ये की मायक्रो हॅबिट्सना तुमचा स्वभाव बनवण्यासाठी त्यांना जवळपास 2 ते 4 महिन्याचा काळ लागतो. म्हणजे 8 ते 16 आठवडे त्यांना लागतात तुमच्या रोजच्या सवयीच्या व्हायला. पहिल्यांदा तर मी स्वतःलाच विचारतो की माझ्या बॅड हॅबिट्स काय आहेत, मायक्रो बॅड हॅबिट्स काय आहेत. तेव्हा मला असं कळलं की मला सकाळी लवकर उठायचं असतं आणि मी उठतोही, पण एक छोटी वाईट सवय मला लागली की मी जे मेडिटेशन करतो छोटंसं सकाळी 1 तासाचं, तर ते मी माझ्या बेडवरच करतो. बेडवर अशा 3-4 उशा लावतो आणि असा थोडा बसून मी मेडिटेशन करतो. आणि त्या सवयीमुळे कधी कधी तो मेडिटेशनचा वेळ थोडा वाढतो, पण कमी पण होतो, कधी कधी डुलकी पण लागते. जेव्हापासून हा विषय मला दिलाय तेव्हापासून मी ते बदलायचा प्रयत्न करतोय. अजून यश आलं नाहीये, पण प्रयत्न करतच राहीन, कारण मी जिद्दी आहे. आणि जिद्द सुद्धा एक सवयच आहे.
त्यामुळे हे नक्की पूर्ण करेन. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अशी कोणती तुम्हाला सवय जी तुम्हाला वाटते जी आपल्या भारतीय समाजामध्ये घर करून बसले, ती कोणा एका व्यक्तीची सवय असण्यापेक्षा एक सामाजिक सवय होऊन गेली आहे आणि ती वाईटही आहे, ती छोटीही आहे आणि वाईटही आहे. स्क्रीन टाइम सर, स्क्रीन टाइम एक्स्ट्रा स्क्रीन टाइम, रील्स बघणं. सर तुम्ही सामाजिक सवयी म्हणता तर मला वाटतं की इतरांच्या गोष्टीत हस्तक्षेप करणं हेही सामाजिक सवय असू शकते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच्या घडीला आपल्या समाजामध्ये तिने घर केलंय. पूर्ण समाजामध्ये तुम्ही पानाच्या दुकानावर गेलात किंवा चहाच्या दुकानावर गेलात, कोणतीही आपली एक छोटीशी समस्या सांगा, काहीही, तुम्हाला तिथे उभे असलेले सगळे लोक उत्तर देतील. आज आपला पूर्ण समाज दुर्दैवाने जजमेंटल झालाय. आपण जज करतो सगळ्यांना आणि कायम. जी आहे एक मायक्रो आणि छोटी सवय जी सामाजिक झाली आहे आणि याचा परिणाम आपल्याला कायम दिसतो. आपल्या नात्यांमध्ये ताण येऊ लागलाय. आतूनच आपण आनंदी नाही होत. आता तुमची अशी एखादी मायक्रो हॅबिट सांगा जी चांगली असेल किंवा फारशी चांगली नाही, ज्यावर तुम्हाला काम करायचंय. हां, सांग. सर माझा स्क्रीन टाइम खूप आहे. 4-5 तास इंस्टाग्रामवर रील बघण्यात निघून टू जातात. मच ऑफ स्क्रीन टाइम. ओके. सगळ्यात सहज सॅटिस्फाय होतो. म्हणजे मी लगेच सॅटिस्फाईड होऊन जातो. एक छोटी अचिव्हमेंट बघून सुद्धा लगेच आता मी ओव्हरली सॅटिस्फाईड झालोय, जी आता मला थांबवते की मोठ्या गोलकडे जाण्याची गरज नाहीये म्हणून असं. महत्वाकांक्षा नसणे. पहिलं आहे स्क्रीन टाइम आणि दुसरं महत्वाकांक्षा नसणे. काम सुरू करण्याच्या आधीच मी इतका विचार करायला लागते की अतिविचार. तर जेवढ्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात, यातल्या 90% गोष्टींचं कारण असं आहे की त्याची सुरुवात पहिल्या छोट्याशा स्टेपपासून होते आणि आपण तीच चूक पुन्हा पुन्हा करू लागतो आणि नंतर त्याचं रूपांतर सवयीत होतं. आणि सवय मायक्रो, मॅक्रो, बिग, स्मॉल अशी असू शकते. एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊ. जर कोणी असं म्हणत असेल की मी माझी वेळ पाळत नाही किंवा आळशीपणा कोणीतरी म्हणलं, या आळशीपणाच्या छोट्या मायक्रो हॅबिटमुळे तुम्हाला 10 प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आपण रोज रात्री झोपताना गजर लावतो. बरेच जण लावतात, काही जण नाही. किती जण गजर लावून झोपतात? जवळपास 90% जण. आणि सकाळी गजर वाजतो तेव्हा आपल्यातले काही जण काय म्हणतात, 5 मिनिटं अजून. किती लोक करतात असं? हे प्रमाण तर खूपच आहे. आणि ती 5 मिनिटं जी आहेत ती आपला पूर्ण दिवस बिघडवतात, पूर्ण दिवस खराब करतात, हो की नाही? जेव्हा ती 5 मिनिटं उशीर झाला, तुम्ही उशिरा उठलात की अरे मी तर कॅल्क्युलेट केलं होतं की क्लास इतके वाजता आहे, पोहोचायला इतका वेळ लागेल, तेवढ्या वेळात मी माझी स्कूटी आहे ती स्टँडवर लावेन, ते करून पळत पळत क्लासमध्ये जाईन आणि घरून निघायच्या आधी आईबरोबर नाश्ताही करायचा आहे. तर हे सगळं कॅल्क्युलेट करून तुम्ही गजर लावता. आणि 5 मिनिटं जेव्हा तुम्ही उशीर करता तेव्हा असं म्हणता की 5 मिनिटं तर मी वेळ काढीन, आपली स्कूटी किंवा गाडी फास्ट चालवून किंवा काहीतरी करून. पण त्या दिवशी होतं काय? नाही, त्या दिवशी तुमचं घड्याळ वेगाने चालू लागतं. तुम्ही बघता तुमच्या मोबाईलच्या घड्याळात तेही वेगाने चाललंय. तुमच्या स्कूटीच्या मागे मित्र किंवा मैत्रीण बसलेली असते, तिला विचारता तुझ्या घड्याळात किती वाजले, तेही घड्याळ वेगाने चाललंय. सगळी घड्याळं वेगाने चालतात जेव्हा तुम्ही 5-7 मिनिटं उशीर करता. आणि मग काहीतरी चुका होतात. कधी चप्पल चुकीची घालाल, कधी कधी घाईघाईत कपडे घालाल, कधी शर्ट पॅन्टला मॅच नाही होणार, कधी कधी तुमची आई दिवसभर चिंता करत बसेल कारण तुम्ही नाश्ता न करता गेलात.
ती पूर्ण दिवस घरामध्ये चिंता करत बसेल तर यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात. मी तुम्हाला सांगेन की जी मायक्रो हॅबिट तुम्हाला माहिती आहे की ही वाईट आहे, माझ्यासाठी चांगली नाही, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या रिलेशनशिपसाठी, माझ्या करिअरसाठी, तर जे काही तुम्हाला वाटेल ते लिहून ठेवा तुम्ही की ही एक माझी वाईट सवय आहे, ही एक माझी मायक्रो हॅबिट आहे जी मला सोडायची आहे. एक दिवस करा, खूप नाही पण थोडं तरी करून बघा. आणि जसं मी म्हणलं की मी एक पुस्तक वाचत होतो, त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही फक्त 66 वेळा एखादी गोष्ट केलीत की ती तुमची सवय होते. छोटीशी सवय, जसं मी लहानपणी माझ्या आईला सांगताना ऐकायचो आणि ती तरुण मुलींना सांगायची ज्यांचं लग्न होणार आहे किंवा काही, ती म्हणायची की बाळा, लग्न करायला चालली आहेस, हे लक्षात ठेव की नवऱ्याचं प्रेम मिळवायचं ना, तर नवऱ्याच्या प्रेमाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. तर स्वयंपाक करशील तेव्हा प्रेमाने कर, जेवण त्याला आवडलं तर त्याचं पूर्ण प्रेम मिळेल. छोटीशी सवय आहे पण परिणाम असा होतो की पूर्ण जीवन प्रेम टिकून राहतं. आणि ही गोष्ट ही खूप शास्त्रीय आहे. मी म्हणतोय म्हणून केवळ तुम्हाला मोटिवेट करतोय म्हणून तुम्ही ऐका असं नाही आहे. ही एक शास्त्रीय गोष्ट आहे. न्यूरोलॉजीची पुस्तकं जर का आपण पाहिली, तिथेही तुम्हाला असं कळेल, वारंवार एखादी गोष्ट केल्याने तुमच्या ब्रेन सेल्स जागृत होतात आणि त्या गोष्टीसाठी काम करू लागतात. त्यामुळे हे सुद्धा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंय. किंवा मला असं वाटतं की यातूनच आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात. जेव्हा तुम्ही पहिली छोटी स्टेप घेत असता वाईट सवयी घालवण्यासाठी, अशा प्रकारे हे काम करतं. तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत? सर, मोस्टली सगळे नवीन हॅबिट्सना कंटिन्यू करू शकत नाहीयेत. तर मायक्रो हॅबिट्स त्या नवीन हॅबिट्सला अटेंड करायला कशी मदत करू शकतात? फॉर एक्झाम्पल, मी जिम सुरू केलं, 15-20 दिवस गेलो मी, नंतर मी ते ड्रॉप करून टाकलं. तर तो जो प्रश्न तुम्ही जो पहिल्यांदा विचारलात, बसा, तोच आहे की आपल्याला लोकांना इन्स्टंट रिझल्ट्स पाहिजे असतात, क्विक रिझल्ट्स. पण क्विक रिझल्ट्स मिळत नाहीत. जर तुमची आई तुम्हाला सकाळी जर दही खाऊ घालत असेल तर त्याच्यासाठी संयम पाहिजे. त्यांनी रात्रीच्या वेळी त्या विरजण लावलं असेल तर ते 6-8 तास राहिल्यानंतर दही बनेल. तुम्ही म्हणाल की आत्ता लावलंय आणि अर्ध्या तासात दही पाहिजे, तर तसं नाही होणार. तुम्हाला तुमच्यामध्ये संयम निर्माण करावा लागेल. तुम्ही जेव्हा एखादं काम सुरू करता तेव्हा एक सवय डेव्हलप करा की मी हे बघेन की हे काम पूर्ण करायला किती वेळ लागेल, टाईमलाईन किती लागेल. तुम्ही MBA करताय सगळेजण, तुम्ही काही बिझनेस मॉडेल्सही बनवत असाल. तुम्हाला शिकवत असतील ना की बिझनेस मॉडेल बनवायचं तर कसं बनवायचं. हां, हो ना. त्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे, इन्ग्रेडियंट्स, रॉ मटेरियल काय काय पाहिजे, कॅपिटल किती लागेल, किती माणसं लागतील आणि हे कसं होईल, याला किती वेळ लागेल. काही पैसे जातील पहिल्या 12 महिन्यात, मग 24 महिन्यात तुम्ही ब्रेक इव्हनला याल. 25 ते 36व्या महिन्यामध्ये तुम्हाला नफा होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जो काही प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर आणि तुमची सवय आहे की तुम्हाला त्यातून लवकर रिझल्ट्स पाहिजेत, पण तुम्ही जर आधीच विचार केलात, आधी विचार करायची सवय लावा. मनामध्ये असं एक ठरवा की मी जर सकाळी मॅरेथॉनसाठी धावायला सुरुवात करणार आहे, मी जर घड्याळ बघून 25 मिनिटं धावलो तर मी 5 किलोमीटर धावेन. तर तुम्हाला मनाला वाईट वाटणार नाही जर 5च्या ऐवजी 4 किलोमीटर धावलात तरी. हळूहळू ती तुमची सवय होत जाईल की तुम्ही कोणतंही काम
ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करून करू लागाल. माझा प्रश्न आहे ऑन्टरप्रिनरशिपसाठी. जर मार्केटमध्ये आपल्याला लाँग टाइम सस्टेन करायचं आहे ऑन्टरप्रिनर म्हणून, तर कोणती बेसिक हॅबिट आहे जी आपल्याला आयुष्यात आणावी लागेल? त्यासाठी तुम्हाला बिझनेस कळला पाहिजे. येस. तो बिझनेस जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही हे ठरवू शकणार नाही की किती पटकन किंवा उशिरा सक्सेस मिळेल. ओके सर, कळलं. सर माझा प्रश्न असा आहे की भ्रमात राहणं हे बरोबर की चूक? म्हणजे हे मला कधी कधी कन्फ्यूज करतं की आपल्याला भ्रमात राहायला हवं की नाही राहायला हवं. तर ह्याच्यावर काय सोल्युशन आहे या प्रॉब्लेमवर? भ्रमात तर नाही राहिलं पाहिजे. लॉजिक तर हेच सांगतं की भ्रमात नाही राहिलं पाहिजे. सर पण मी असं कुठेतरी ऐकलं होतं की भ्रमात राहूनच माणूस एखादा डिसिजन घेतो. जसं की आपल्या डोक्यात काही गोष्ट येत असेल तर आपण ती ॲक्शन करतो. तर काही वेळा डिल्युजन हे ओके आहे की नाही नाही, मग म्हणजे तो कळत नाहीये, त्याला कन्फ्युजन. भ्रम म्हणता येणार नाही. त्याला रिस्क घेणं म्हणतात. कधी कधी रिझल्ट माहीत नसताना तुम्ही त्या रिझल्टच्या भ्रमात राहता. म्हणजे तुम्हाला नक्की माहीत नसतं की हा रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही आहे. त्या भ्रमात मग तुम्ही निर्णय घेता. म्हणजे तुम्ही रिस्क घेताय त्या रिझल्टसाठी. कारण त्या भ्रमामध्ये आनंद मानणं चुकीची गोष्ट आहे. एक पंजाबीमधली म्हण आहे की हिशोब केला नाही तर तोटा होत नाही. हां, तो भ्रम आहे. जेव्हा पण आपण एका नवीन हॅबिटला आपल्या आयुष्यात आणतो, डेव्हलप करतो, तेव्हा अशा कोणत्या मिस्टेक्स आपण करतो ते मला जाणून घ्यायचं आहे. कोणत्याही नवीन हॅबिटला डेव्हलप करत असताना. नाही, सवय डेव्हलप करण्यासाठी काय पाहिजे? अभ्यास, सराव. 2 ते 4 महिने करावा लागेल रेग्युलर सराव. तुम्हाला सतत हे स्वतःला सांगावं लागेल की योग्य रीतीने ही सवय डेव्हलप करायची आहे का, या कारणासाठी याची मदत होईल. तर तो सराव कराल तरच ते होईल. जसं एका कवीने लिहिलंय, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान. अभ्यास करून करून जड बुद्धीची व्यक्ती सुद्धा सुजान म्हणजे चतुर बनतो, समजूतदार बनतो. रसरी आवत जात ते सिल पर परत निशान. म्हणजे अभ्यास करून करून जी दोरी असते ती दगडावर सुद्धा आपल्या खुणा सोडते, कापून टाकते. अभ्यास, प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी. आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचंय त्यासाठी अभ्यास करावा लागेल कन्सिस्टंटली. त्यासाठी पाहिजे संयम. संयमासाठी तुम्हाला तुमचा स्क्रीन टाईम कमी करावा लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काही बीज काढावे लागतील. पण काहीही अशक्य नाही आहे, लक्षात ठेवा. आणि आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवा की काहीही अशक्य नाही आहे. माझं नाव पलक रस्तोगी आणि मी MBA स्टुडंट आहे. माझा हा प्रश्न आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या यूजला रिफ्लेक्शन टाइम आणि माइंडफुलनेस बरोबर कसं बॅलन्स करता? हां, आधी तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की मी ती टेक्नॉलॉजी वापरतोय का टेक्नॉलॉजी मला वापरतीये. आणि जर तुम्ही तुमचा रिफ्लेक्शन टाइम आणि मनाचा संयम ठेवलात तर टेक्नॉलॉजीमुळे तुमचं नुकसान नाही होणार. तुमचा त्यावर ताबा राहील आणि त्याचा तुम्ही चांगला वापर कराल. सर माझं नाव आहे अंशिका आणि मी BBA स्टुडंट आहे. सर माझा प्रश्न हा आहे की आपण प्लॅनिंग तर करतो पण इम्प्लिमेंट नाही करू शकत. काही वेळेला आपण खूप मोटिवेटेड असतो की आपल्याला हे करायचंय, पण आज करायचंय, उद्या करायचंय असं म्हणत आपण ते टाळतो आणि इम्प्लिमेंट नाही करू शकत. तर आपल्याला असं काय करायला हवं की जे आपण प्लॅन करतोय ते इम्प्लिमेंटही करू शकू? केवळ स्वतःला प्रश्न विचारून मला खरंच सक्सेसफुल व्हायचंय का? तुमचं उत्तर कायम येईल की हो. मग स्वतःला सांगा की मला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे करावं लागेल. आजचं काम उद्यावर टाकून चालणार नाही. हां,
स्वतःला आठवण करत राहा सारखी. थँक्यू सर. आणि आणि स्वतःवरचा विश्वास गमवू नका आणि तुमच्या क्षमतांवरचा. मी बरेचदा पाहिलंय, बिझनेसमॅन लोकांना पाहिलंय, आय होप असं तुमच्याबरोबर होत नसेल. आपल्या कम्प्युटरमध्ये मेल्स येतात, असं म्हणू की दिवसात 20 मेल आल्या. 80% लोक त्यापैकी काय करतात, ते मेल बॉक्स उघडून ज्या कमी कामाच्या आहेत किंवा बेकार मेल्स आहेत त्या आधी वाचतात. ज्या कामाच्या महत्वाच्या जरुरी मेल्स आहेत त्यानंतर बघतात. ही एक सवय आहे, ही पण एक मायक्रो हॅबिट आहे. याला बदलायला हवं. असं नाहीये की त्यांना गरज नाहीये म्हणून ते कामाचे मेल्स उशिरा पाहतात. ही एक मायक्रो हॅबिट झालेली आहे. आपल्याला हे स्वतःला सांगावं लागेल की अवघड काम असेल, जसं की मगाशी तुम्ही विचारलं लिडरशिप क्वालिटीचं, त्याबद्दलही अजून एक गोष्ट आहे. लीडर नेहमी आपल्या खालच्या लोकांना विचारतो, आधी मला वाईट बातमी द्या, वाईट बातमी आधी सांगा मला, चांगली बातमी नंतर द्या. दॅट कॅन वेट. आणि म्हणूनच कल करे सो आज कर, आज करे सो अब असं आपल्याला थोरा मोठ्याने सांगितलंय. एक मोठी गोष्ट जी आजची तरुणाई तुम्ही विसरता, जी आपल्या भारतीय संस्कारात, आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. मग ते छोट्या गोष्टींच्या रूपात असेल किंवा आपण ते आपल्या थोरा मोठ्यांकडून ऐकलेलं असेल. तुम्ही जर का नीट पाहिलं तर तुम्हाला खऱ्या गोष्टी सापडतील. पण समस्या अशी आहे की आजच्या या डिजिटल युगात आपण आपली संस्कृती विसरत चालल्यामुळे आपल्याला उत्तरही सगळ्या गोष्टींची मिळत नाहीत नीटशी. कन्फ्यूज होतो आपण. आणि जर आजची गोष्ट उद्यावर ढकलण्याची सवय असेल तुमची, तर उद्यापर्यंत त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट वाढेल. उद्याही काही केलं नाही तर परवा अजून एक गोष्ट वाढेल. अशा बऱ्याच गोष्टी वाढतील. मग त्या करण्यातला उत्साह कमी होईल, कन्फ्यूज व्हाल तुम्ही. मी एक ऑफिसर पाहिला होता फूड कॉर्पोरेशनमध्ये, जेव्हा मी त्यांच्याबरोबर बिझनेस करायचो. ते ऑफिसर साहेब असे होते की त्यांना कुठलाही कागद द्या, कुठली चिठ्ठी द्या, ते ती चिठ्ठी घेऊन आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचे. मी हे स्वतः पाहिलेलं आहे की ते यायचे 15 दिवसांनी, सुट्टीच्या दिवशी सगळं बाहेर काढून फाडून फेकून द्यायचे. त्यांचे वरिष्ठ त्यांना म्हणायचे, रागवायचे, तू याचं उत्तर नाही दिलंस, हे नाही केलंस. ते म्हणायचे, मला मिळालीच नाही चिठ्ठी, किंवा काहीही उत्तर द्यायचे. तर आहे, असंही होतं आयुष्यात. तर लक्षात ठेवा की उद्यावर काम ढकलून मी समस्या वाढवते ना की कमी करते. सर, आता जर 1 महिना मी एका जिममध्ये जातोय, मी बरीच मेहनत केली आहे. आय टूक ऑल दोज पेन्स. त्यानंतर पण मला रिझल्ट्स मिळत नाही आणि मला माहिती आहे की माझ्याकडे ऑप्शन्स, म्हणजे इन्स्टंट ऑप्शन आहे की गोळ्या घेऊ शकतो, म्हणजे थोडी एक्सरसाइज करून मग औषधं घेऊ शकतो आणि मग रिझल्ट्स मिळू शकतात. तर मला माहिती आहे की जिम माझ्यासाठी बेटर आहे. जर जिममध्ये मी अजून मेहनत केली तर ते रिझल्ट्स मला मिळतील, पण त्या पर्टिक्युलर फेजमध्ये तो आपला डिसिजन तसाच ठेवणं हे कसं होऊ शकतं? जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्याचा पश्चाताप करू नका. जो निर्णय तुम्ही घेतलाय तो बरोबर आहे हे स्वतःला सांगत राहा. कारण तुम्ही पश्चाताप जर कराल आणि हे म्हणाल की अरे मला तर जिममध्ये जायचं होतं तरच बरं झालं असतं, हे तर काही सोल्युशन नाहीये, हे मी बरोबर नाही केलं, तर तुमची समस्या अजून वाढेल. समस्या तर अजून आहेच ना, या एका महिन्यातही आहेच. आपण जिमला जातो सर, आपली एका महिन्यात बॉडी नाही बनत आहे, तर आपण सगळी मेहनत घेतली, चेस्ट पेन सहन केलं, आपली बॉडी नाही बनत आहे सर. तर मग इन्स्टंट रिझल्टसाठी तुम्ही जर का काही घेतलं त्याने काम होतं का? होतं सर, पण त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. मग तुला जर सगळं माहिती आहे तर मग हा प्रश्नच का पडलाय? म्हणजे हो सर. तुम्हाला एक मूलभूत गोष्ट सांगतो, म्हणजे गंमत जरा बाजूला ठेवू. मूलभूत गोष्ट ही समजून घ्या की आपला मेंदू असो किंवा शरीराचा कोणताही अवयव,
तुम्ही त्याचा जेवढा रोज वापर कराल तो तेवढाच मजबूत राहील, निरोगी राहील. हे आपल्याला माहितीच आहे, आपल्या संस्कृतीत सांगितलंय. हे सूर्योदयापूर्वी उठायला हवं, योगा व्यायाम करायला हवा, हे सगळं आपल्याला सांगितलंय. पण तुम्ही जर इन्स्टंट रिझल्ट्सच्या मागे जाल, जसं की मी पाहिलं आत्ताच 1 महिन्यापूर्वी अमेरिकेतल्या एका वर्कशॉपमध्ये गेलो. तिथे तो वर्कशॉप होता 5 दिवसांचा, हाऊ टू लिव्ह लॉंगर. आणि तिकडे जवळजवळ 60-70 कंपन्यांनी येऊन आपलं प्रेझेंटेशन दिलं. भरपूर रिसर्च वर्कही चालू आहे टू बीट दी एजिंग. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईटही आहेत. तर ते म्हणाले तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही एवढा रिसर्च आणि डेव्हलपमेंट करताय, एवढा पैसा खर्च करताय, मलाही याचा आनंद आहे की हे फारच चांगलं आहे. पण अमेरिकन समाज एवढा आजारी का आहे? त्यांना उत्तर नाही देता आलं की तुमचा समाज एवढा आजारी का असतो. तुम्ही आजारी असता म्हणूनच तर 21% खर्च करता इकॉनॉमीचा, आणि आमचं हेल्थकेअरवरचं एक्सपेंडिचर फक्त 3%. तर आमची संस्कृती, भारतीय संस्कृती आम्हाला हे सांगते की जर एखादा माणूस गोळ्या किंवा औषधं घेत नसेल तर तो हेल्दी आहे. आम्हाला हेच सांगितलंय की औषधं नाही घेतली तर सुखी राहाल, आणि तुम्ही म्हणताय की जेवढी जास्त औषधं घ्याल तेवढं चांगलं. तर हाच फरक आहे. अशा कोणत्या गुड आणि बॅड हॅबिट्स आहेत जे तुम्ही तुमच्या आयुष्यात एक्सपिरियन्स केले आहेत आणि सगळ्या तरुणांना तुम्ही त्या सजेस्ट कराल? मी असं म्हणेन, सवयींच्या बाबतीत मी अभ्यास केला. जेम्स क्लिअर नावाचे लेखक आहेत. त्यांनी हॅबिट्स या विषयावर पुस्तक लिहिलंय. माहिती आहे ॲटॉमिक हॅबिट्स? कोणी कोणी वाचलंय ते? व्हेरी गुड. त्यामध्ये त्यांनी थोडक्यात काय सांगितलंय? तुम्हाला काय वाटतं त्या पुस्तकाचं क्रक्स काय आहे? त्याचं क्रक्स असं आहे की कोणतीही गोष्ट परफेक्शनने करणं हे महत्त्वाचं नाही, कन्सिस्टंटली करणं हे महत्त्वाचं आहे. तुमचं उत्तर हेच आहे की कन्सिस्टन्सी, रेग्युलॅरिटी जास्त महत्त्वाची आहे परफेक्शनिस्ट असण्यापेक्षा. नाहीतर आजची तरुणाई कशी आहे? तरुणाई म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त परफेक्शनिस्ट आहात. परफेक्शननी काम करता, चांगलं काम करता, पण परफेक्शनिस्ट असण्यापेक्षा जास्त रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी असणं महत्त्वाचं आहे. बोला. सर, जसं तुम्ही म्हणालात की रेग्युलर आणि कन्सिस्टंटली काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हां, तर अशा काही अडचणी येतात की ज्याच्यामुळे कामाकडे बिलकुलच लक्ष लागत नाही, दुर्लक्ष होतं आणि मग कन्सिस्टन्सी राहत नाही. आणि अजून आम्ही लहान आहोत त्यामुळे आमचं मन लगेच विचलित होतं, कारण काही मोठी लोकं आम्हाला सांगतात की तुला ही गोष्ट अशा पद्धतीने करायला हवी आहे. तर ते ऐकून मग आम्ही आमचं काम थांबवतो आणि मग आम्ही त्यांची पद्धत वापरायला सुरुवात करतो, जी आम्ही पहिले कधीच वापरलेली नसते. तर असं तुला एका एक्सपर्टनी सांगितलंय? नाही, आम्ही अनेकदा आमच्या आजूबाजूच्यांकडनं सल्ले घेत असतो आणि आम्ही त्याप्रमाणे बदलही करण्याचा विचार करत असतो. तर मन कसं विचलित होऊ द्यायचं नाही आणि कसं फोकस राहायचं, जे काही आम्ही करत असू त्यासाठी. कोणतीही गोष्ट मान्य करण्यापूर्वी तुम्ही त्याचा प्रयोग करून पाहता. जे सायन्सचे स्टुडंट्स आहेत खास करून, ते पहिले प्रयोग करतात, मग विश्वास ठेवतात. त्याच प्रकारे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्ही आधी
याबद्दल स्पष्टता ठेवा की काय चाललंय आणि काय करायला हवं, आणि तुमच्या कामावर पूर्ण निष्ठा ठेवा. संभ्रम तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास नसतो आणि तुमचं मन डळमळीत असतं. तेव्हाच तुम्ही ए कडून बी कडे जाता किंवा बी कडून सी कडे. त्यामुळे प्रथम हे ठरवा की तुम्ही कोणता मार्ग निवडताय तो बरोबर आहे का. असं असेल तर काही कारण नाहीये की दुसऱ्याच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. आणि कोणीही काही म्हणलं तरी आज बरेच जण हे गुगलची मदत घेतात किंवा एखाद्या ॲपची मदत घेतात, किंवा ॲपवर काहीतरी करताना आपल्याला काहीतरी दिसतं की अरे हे काम तर मी वेगळ्या पद्धतीने करत होतो, हा तर काहीतरी वेगळं सांगतोय. मन आपलं इतकं कंडिशन होत चाललंय या डिजिटल युगामध्ये, जे त्याच्यामध्ये लिहून येतं, त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो आणि मार्ग भरकटतो. आणि मार्ग भरकटलेला प्रवासी कुठे जाईल त्याला स्वतःलाही माहिती नसतं. मार्ग भरकटलेला असतो. तेच तुमच्या बाबतीत होतंय. हां, बोला. सर, तुमचा प्रवास 17 वर्षांचा असताना सुरू झाला आणि तुम्ही आजही काम करताय. तुमच्या या एनर्जीला आमचा सलाम आहे. तुमच्या या एनर्जीचा सोर्स काय आहे सर? तुम्हीच आहात माझे सोर्स ऑफ एनर्जी. थँक्यू सर. पण तुमचा पर्सनल सोर्स काय आहे असं विचारायचं होतं. नाही, हे खरं आहे. हे सत्य आहे. थँक्यू सर, थँक्यू. हां. एक ऑन्टरप्रिनर व्हायला तुमचे इमोशन्स कसे कंट्रोल केले पाहिजेत? केवळ तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामावरची निष्ठा यातूनच. थँक्यू. माझी निष्ठा अशी होती की नाही, मला यशस्वी होण्याशिवाय पर्यायच नव्हता. माझ्याकडचं सगळं भांडवल मी त्यात गुंतवलं होतं. जेव्हा पर्यायच नसेल यशस्वी होण्याशिवाय, मी यशस्वी नाही झालो तर मी बँकरप्ट होईन. तर काही वेळा भीतीही तुमच्या बाजूने काम करते. हो सर. म्हणजे तुम्ही असं म्हणता की आयुष्यात बी प्लॅन नकोच आहे. जो नाही आहे नाही, तो मी असं नाही म्हणत आहे की बी 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 प्लॅन करू नका, पण खुल्या मनाने राहा, डोळे उघडे ठेवा, नीट विचार करा. जर याने काम होत नसेल तर तो बी प्लॅन आधीच तयार ठेवा. तुम्ही जर नी जर्क रिॲक्शन कराल की याने काम नाही होते तर मी गुगलवर आता दुसरा मार्ग शोधतो, फेल व्हाल तुम्ही. आधीच प्लॅन करा. सगळ्या गोष्टींसाठी ए आणि बी प्लॅन असावा. ज्याने ते काम चांगलं होईल तो मार्ग निवडा. जर त्या मार्गाने काम होत नसेल तर माझं बी प्लॅन तयार आहे, पण तो आधीच तयार पाहिजे. प्लॅन ए आणि प्लॅन बी एकमेकांशी जोडलेले गेले ते असावेत आणि आधीच ते. तयार पाहिजे. ओके सर, थँक्यू सो हां. मच सर. हा, अजून एखादा प्रश्न? सर, आता जर आपण येस रौनक. हा. सर, आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की कोणत्या प्रकारच्या हॅबिट्स आपल्याला हव्या आहेत जर आपल्याला एक सक्सेसफुल लीडर व्हायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये, जसं की कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, स्टम्पर्डनेस, ऑब्सेशन टुवर्ड्स गोल. मला तुमच्याकडून सर एक ॲडवाईस हवी आहे, कारण तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात लाखो लाखो लोकांसाठी. मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात एकतरी मेंटर असावा, जेव्हा तुम्ही तुम्ही सुरुवात जेव्हा करता आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घेता, एक मोठं व्हेंचर उभं करता, एवढं करोडोंचं व्हेंचर उभं करता, तेव्हा एक मेंटर असणं मला मला असं वाटतं ते खूप खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे आणि इंडिस्पेन्सिबल आहे. तर तुम्हाला वाटतं का मेंटर असणं गरजेचं आहे? जर हो असेल तर आमच्यासारख्या तरुण पिढीनी मग कसं तो मेंटर कोण आहे ते शोधावं, त्यांचा गायडन्स घ्यावा, ज्यांच्या मदतीने आपण यशाच्या मार्गावर जाऊ आणि आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकू. आणि मेंटर असणं किती इम्पॉर्टंट आहे ते विचारायचं होतं. चांगला प्रश्न आहे. बस बस खाली. सर्वप्रथम मलाही मेंटर्स होते. 2 मेंटर्स होते. पहिले म्हणजे माझे आजोबा आणि दुसरे म्हणजे आध्यात्मिक गुरु, माझे आध्यात्मिक गुरु. त्यांच्याबद्दल मी माझ्या पुस्तकात लिहिलंय. तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग की मेंटर्स असावेत, त्यांची मदत होते. आता मेंटर्स कसे मिळतात? तर एक सोपी गोष्ट आहे. नेहमी
कृतज्ञतेची वृत्ती ठेवा. तुम्हाला ज्यांनी मदत केली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. ज्यांनी आधी मदत केली आहे, जे अजूनही मदत करतायत, अगदी छोटीशी मदत देखील कोणी केली असेल, जसं की एखादा ट्रॅफिक पोलीस ज्याला तुम्ही सकाळपासून तिथे उभं राहिलेलं पाहिलंत, ज्याने तुम्हाला इथे यायला नकळत मदत केली असेल, समाजाप्रती तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञ राहा, प्राध्यापकांविषयी. याच कृतज्ञतेतून तुम्हाला तुमचा मेंटर मिळेल. आणि त्यासाठी मग तुम्हाला त्याला गुरु बनवण्यासाठी त्याचं म्हणणंही ऐकावं लागेल, त्यांचा रागही सहन करावा लागेल, त्यांच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, नाही का? तर आजचा हा विषय इथेच आपण समाप्त करूयात. पण मी हेच म्हणेन की तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि जसं की कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की हे बघ, अभ्यास आणि वैराग्य याद्वारेच तुला चंचल मनावर ताबा मिळवणं शक्य आहे. आज तुम्ही इथे सगळेजण आहात यूथ. मन चंचल असतं, अस्थिर असतं, पळत राहतं, कधी कधी विचलितही होतं. तर त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि ज्या गोष्टी जीवनात ज्या फार चांगल्या वाटतात, तुम्ही जर नीट पाहिलं तर जीवनामध्ये जितक्या गोष्टी पहिल्यांदा चांगल्या वाटतात, सिगरेट आहे, दारू आहे, छान वाटते. जेव्हा एक पेग आपण घेतो तेव्हा किक बसते आणि त्यामध्ये मजा येते आणि हळूहळू त्याची सवय लागते. पण ज्या गोष्टी आधी चांगल्या दिसतात त्याचे परिणाम नंतर वाईट होतात. म्हणून ते म्हणले की जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून वैराग्य निर्माण करा, त्यांच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा आणि अभ्यास करा. तर तुमचं जे चंचल मन आहे, ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, आज जे तुम्ही प्रश्न विचारलेत, ते यामुळेच की तुमचं मन चंचल आहे, अस्थिर आहे, म्हणून या समस्या येतात. ते आधी ताब्यात मिळवा. तर एक म्हण माझ्या शिक्षकांनी मला सांगितली होती की मन के करम सुधार, मन के करम सुधार ले, मन ही प्रमुख प्रधान, कायिक वाचिक कर्म तो मन की ही संतान. तर याचा अर्थ असा की आपल्या मनाची जी कर्म आहेत, जे तुमचे विचार आहेत, त्यांना जर का तुम्ही सुधारलं, त्यांच्यावर जर का ताबा ठेवलात, तर तुमच्या शरीरातून किंवा तुमच्या वचनांमधून किंवा कायिक म्हणजे शरीर, वाचिक म्हणजे वचन, ते चुकणार नाहीत याकडे लक्ष द्या. कारण कायिक वाचिक कर्म तो मन की ही संतान. तर याबरोबरच आपण आजचं सेशन समाप्त करूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. थँक्यू.